नमस्कार, मी प्रियांका पाटील। आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज, निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ। आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया। चला पाहुणं, आपल्याला जायचंय। पण कुठे जायचंय? टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय। म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं। चला तर मग जाऊया। पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल। या हॉटेलची चवच लई न्यारी। पाहुणं, एकदा या, हॉटेलची चवच लई न्यारी। अस्सल मांसाहारी प्रेमींच्या जिभेचे चोचले आता पूर्ण होणार, ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये। या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील। प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठाणगे। संपर्कासाठी मोबाईल नंबर 8830578505। या हॉटेलचा पत्ता नगर कल्याण हायवे, पारनेर चौक, टाकळी ढोकेश्वर, तालुका पारनेर, जिल्हा अहमदनगर। जालना जिल्ह्यातील संत गाडगेबाबा घाणेवाडी जलाशयाचं संरक्षण आणि संवर्धन, कुंडलिका आणि सीना नद्यांचं पुनर्जीवन या संदर्भात लोकजागर आणि शासनाचं लक्ष वेधण्यासाठी येत्या सोमवारी नूतन देसाई या दिनांक 10 रोजी वीर सावरकर चौकात सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत। समस्त महाजन ट्रस्ट, मुंबई कुंडलिका, सीना रिज्युएशन फाउंडेशन, घाणेवाडी जल संरक्षण मंच या संस्थांसह शहरातील विविध क्षेत्रातील सामाजिक सांस्कृतिक संघटनांबरोबर गेल्या 8 वर्षांपासून नूतन देसाई या जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातील 350 पेक्षा अधिक गावातील जलसंधारणाचं काम त्यांनी केलंय। जालना शहरातील कुंडलिका व सीना नदी पात्रातील स्वच्छतेच्या कामात ते अग्रेसर असतात। घाणेवाडी जलाशयातील गाळ काढून तो परिसरातील शेतीमध्ये टाकण्याच्या कार्यात यंदाच्या वर्षात 4 लाख ट्रॅक्टर गाळाचा उपसा करण्यात आलाय। घाणेवाडी जलाशयाच्या दोन्ही सांडव्यांच्या दुरुस्तीचं काम तात्काळ करण्यात यावं या मागणीसह जलजागरण करण्याच्या उद्देशानं एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात येते। घाणेवाडी जलसंरक्षण मंचचे अध्यक्ष रमेशभाई पटेल, उद्योजक सुनील रायठा यांच्यासह शहरातील विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक, शेतकरी या उपोषणात सहभागी होणार आहेत। आणि असा जलस्रोत आपल्याला नैसर्गिकरित्या त्याला पुन्हा जो आपल्या पूर्वजांनी तयार करून ठेवलेला एक ठेवा आहे, संचित आहे, ते आपल्याला जपता यायला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये म्हणजे नादुरुस्ती होऊ नये किंवा तो वाया जाऊ नये, याच्यासाठी तुमच्या एवढ्याच माझ्या भावना तीव्र आहेत। किंबहुना आम्ही गेल्या आमच्या प्रशासकीय स्तरावर मी ॲक्च्युली काल पत्र द्यावं की नाही द्यावं याच्या मनस्थितीत होतो, तरी म्हटलं की आपल्याला आम्ही काय केलं हे आपल्याला माहिती पाहिजे। डिटेलिंग खूप आहे। आपण 50 ते 60 कोटीचा प्रोजेक्ट त्यासाठी केला होता। एक मायक्रो क्लायमेट डेव्हलप करणं, डिसिल्टिंग करणं, त्यात सगळंच, आणि पूर्ण त्या धरणाचं बळकटीकरण करणं, ह्या सगळ्या गोष्टी आपण घेतल्या होत्या त्याच्यामध्ये। आणि त्याचे इव्हॅपोरेशन लॉसेस पण कसे कमी करता येतील या दृष्टीनं पण आपण मोठ्या प्रमाणात तिथं प्लांटेशनचं पण साधारणपणे 5 ते 6 लाख झाडं लावण्याचं पण नियोजन त्या DPR मध्ये केलं होतं। जालना शहर प्रतिनिधी जगन वाघमोडे। ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच लाईक आणि शेअरही करा।